जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात मनसेने आंदोलनाचा इशारा महापालिकेला दिलाय। मागील अनेक दिवसांपासून साफल्य बंगला ते गुरुद्वारा रस्ता तसेच गजानन नगर कडील रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दिवसेंदिवस या ठिकाणी अपघात होत आहेत। राजकीय नेत्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत येथील विकास कामे होत नसल्याचा आरोप मनसेचे सचिन कदम यांनी केलाय। 40 लाख रुपयांची वर्क ऑर्डर असताना देखील ठेकेदार काम करत नाहीये। कुठेतरी हा पैसा निवडणुकीच्या वेळी खर्च करायचा आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित केलाय। हा विषय असा आहे, आमचा उल्हासनगर 4 पॅनल क्रमांक 14, तर इथे हा गजानन नगर गुलमोहर नगर हा परिसर आहे। ह्या रस्त्यामध्ये साफल्य बंगला ते इथे ह्या रस्त्यावर सरळ गणपती मंदिर आहे, बगाडे डेकोरेटचा एरिया परिसर आहे। तर साफल्य बंगला ते गणपती मंदिर हा रस्ता पहिला अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी खोदला। अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी खोदल्यानंतर ईगलवाल्यांशी आम्ही पाठपुरावा केला, म्हणजे खूप दिवस असंच काम बंद होतं। आमचे मनसेचे शाखाध्यक्ष संजय नार्वेकर यांनी महानगरपालिकेला पत्र दिले, त्याच्यावर पाठपुरावा केला। त्याच्यानंतरही आम्ही वॉटर सप्लायशी बोललो, PWDशी बोलल्यानंतर ईगलवाले तयार झाले की हा रस्ता करायचा आहे। तर मग तिथे आम्हाला असं माहिती पडलं की या रस्त्याची वर्क ऑर्डर आहे। मग ह्या वर्क ऑर्डर आहे, मग PWD बोलल्यानंतर मग इथे कॉन्ट्रॅक्टरने येऊन JCB लावून इथे काम खोदलं। हे खोदल्यानंतर जवळजवळ आज 10 दिवस झालेत, ह्या रस्त्याचं कुठेच काम नाही। ह्या रस्त्यावरती गुरुद्वाराही आहे आणि लोकांची येण्या जाण्याचे खूप प्रॉब्लेम झालेत। ती नक्की लोक येणार कशाने, जाणार कशाने, म्हणजे इथे डॉक्टर्स आहेत, समोर इथे हॉस्पिटल आहे, लोकांचे जायचे एवढे प्रॉब्लेम झालेत की विचारू नका। त्यानंतर तुम्ही बघितलात तर ईगलनी जे लाईन खोदलेत, ज्यांना जे प्रॉपर्टी कनेक्शन द्यायचे होते ते ईगलनी प्रॉपर्टी कनेक्शन सेंटरलाच दिलेत। जर समजा इकडची घरं आहेत आणि इकडची घरं आहेत तर त्या घरांना उद्या प्रॉपर्टी कनेक्शन द्यायचे असतील तर पूर्ण रोड खोदतील का? म्हणजे महानगरपालिकेचं कुठेतरी ते नियोजन पाहिजे होतं ना, त्यांचा कोणतरी सुपरवायझर पाहिजे होता की त्यांचा कोण कन्सल्टंट येणार पाहिजे की यांनी प्रॉपर्टी कनेक्शन दिले कुठे आहेत? मेन चेंबर पण सेंटरला, प्रॉपर्टी कनेक्शन पण सेंटरला। तर उद्या समजा दोन्ही साईडच्या घरांना कनेक्शन द्यायचे असतील तर रस्ता खोदणारच, मग प्रॉपर्टी कनेक्शनचं व्हॅल्यू काय? आणि हा जो प्रॉब्लेम आहे, वर्क ऑर्डर आहे, त्याच्यामुळेच ठेकेदारने हा रस्ता खोदला। त्यांनी 2 JCB लावली, वर काम करायला सुरुवात केली, पण कुठेतरी पाठपुरावा करतं कोण? नंतर दुसरा एक बोलतो आम्ही पण पाठपुरावा केला, बॅनरबाजी होते। त्याच्यानंतर तिसरा कोणतरी असतो की त्याला ते श्रेय भेटला पाहिजे म्हणून, म्हणजे हे कुठेतरी श्रेयवादाची लढाई आहे। श्रेयवादामुळे हा जो रस्ता आहे हा रस्ता असाच चाललेला आहे, पण तिथे कुठेही म्हणजे नागरिकांना त्रास होतं याची कोण दखल न घेता फक्त श्रेयवादासाठी कुठेतरी हा रस्ता थांबवला आहे, असा मनसेचा थेट आरोप आहे। तर जे आजी माजी जे समाजसेवक आहेत किंवा लोकप्रतिनिधी होते किंवा आहेत की त्यांच्या जे राजकारण चालू आहे की श्रेयवादाची लढाई, त्याच्यामुळे हे आमच्या गुलमोहर नगरचं, गजानन नगरचं, हा दासोमल नगरचा पट्टा आहे, लोक सफर करत आहे। 2 करोडची कामं आमच्या पॅनल क्रमांक 14 मध्ये चालू आहेत, पण कुठे चालू आहेत? आमच्या समजा पॅनलचा एक मोठा नेता टक्केवारीमध्ये मशाल आहे, टक्केवारी घेतो, कामं छोट्या कॉन्ट्रॅक्टरला देतो, कामं होतात नाही होतात ना तो बघत, ना ठेकेदार हे महानगरपालिकेचे प्रशासन बघत, कोण बघत? म्हणजे बिल अशीच काढली जातात, बिल अशीच। महानगरपालिकेने लोकेशन दाखवावी की 2.25 करोडची जी मूलभूत सुविधाची फंड आहेत त्याचं काम कुठे केलं? हा 40 लाखाचं काम आहे, त्याचं काम कधी चालू होणार आहे? हा रस्ता असा खोदून ठेवला, त्याचं काम कधी होणार आहे? फक्त श्रेयवादीची लढाई। फक्त हे लोक आता कामं दाखवतील, इलेक्शन जवळ आली का बिलं काढतील आणि तोच पैसा इलेक्शनला वापरतील। लोकांच्या सुखादुखाशी त्यांना काहीच गरज देणं घेणं नाही आहे। मी तुमच्या मार्फत आयुक्त मॅडमना सांगतो, अशी बरीचशी बिलं, बरीचशे वर्क ऑर्डर बोगस आहेत, वर्क ऑर्डरप्रमाणे कामं होत नाहीत। तुम्ही स्पॉटवरती या, लोकांचा त्रास बघा आणि कामं लवकरात लवकर सुरू करा। 8 दिवसात ही दोन्ही रस्त्याची कामं सुरू नाही झाली तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर महानगरपालिकेवरती जन आंदोलन करणार। यावर आता भाजपचे स्थानिक इच्छुक उमेदवार सुनील तांबेकर यांनी सचिन कदम यांना नाव न घेता टोला लगावलाय। दोन्ही रस्ते एकाच वेळी खोदले असते तर नागरिकांना जाण्यासाठी मार्ग नसता, म्हणून एक रस्ता पूर्णत्वास आल्यावर दुसरा रस्ता तात्काळ बनवून घेतला जाणार असल्याचे सांगितले। काय म्हणाले सुनील तांबेकर ते ऐकूयात। विषय असा आहे की तो काम थांबून आलेले, कारण की ते लोकांचे कनेक्शन तुटलेले आहेत, पाण्याचे ड्रेनेजचे लाईनी तुटलेले आहेत। JCBने ते लाईनी तोडल्या की त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर काम करत होता। आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोललो अजिबात काम तिथं लवकरात लवकर पहिले लोकांचे कनेक्शन होऊन द्या, ड्रेनेजचे लाईन बनवून द्या। जे लाईनी पाण्याच्या तुटलेले, ऑलरेडी 12वीचं पाण्याचं लफडं चालू आहे, पाणी येत नाही टायमावर। 10 दिवसापासून 12वीचं पाण्याचं बंद असल्यामुळं लोकांना माहिती पडत नाही की त्यांचं पाणी चालू आहे का बंद आहे। अगर तो रस्ता बनला असता
तर जे लोकांचं जे पाणी बंद आहे ते लोकांना कळलंच नसतं, ते रस्त्यामध्ये दबून गेलं असतं. परत रस्ता खोदून टाकला, महापालिकेने दिला नसताना कॉन्ट्रॅक्टरने दिला असता. त्याच्यासाठी आम्ही बोललो भले 10 दिवस अजून लेट करून द्या, पण लोकांचे पाण्याचे कनेक्शन, ड्रेनेजचे लाईन हे सगळं बनवा. मी स्वतः तिथं नागरिकांकडे गेलो, त्याची पण तुम्हाला मी सगळे व्हिडिओ फुटेज देतो. नागरिकांनी सांगितलं सुनील भाऊ सगळं आमच्या लाईनी वगैरे चांगलं पद्धतशीर होऊन द्या, त्याच्यानंतर तुम्ही रोड बनवा, नाही तर आम्हाला परत पाण्याचा त्रास होईल, आम्हाला रस्ता खोदायला आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. दुसरी गोष्ट, जे आमचे मित्र बोलले की वर्क ऑर्डर आहे, समोर हॉस्पिटल आहे, मान्य आहे, बरोबर हॉस्पिटल आहे, गुरुद्वारा आहे, पण त्याचं तुम्हाला सांगतो दोन्ही रस्ते एकत्र खोदले, ती मग गुरुद्वाराला आणि हॉस्पिटलला माणसं कुठून जातील? हा मोठा रस्ता आहे, बरोबर आहे, 40 लाखाचं वर्क ऑर्डर आहे, पण जेव्हा पण तिथं ड्रेनेजची लाईन टाकली नव्हती म्हणून ते काम थांबवलेलं. आज उद्या ड्रेनेजवाले बोलत होते, अखेर ते ड्रेनेजची लाईन टाकली, ते झालं. त्याच्यानंतर पाण्याची लाईन टाकायची होती, ती पाण्याची लाईन टाकली, ती पण झाली, आणि 2-2.5 महिने झाले ते खोदून ठेवले वर्क ऑर्डर, कारण की हा रस्ता खोदायचा होता पहिले छोटा, म्हणून तो काम थांबवलेलं. जे बोलतं 8-10 महिन्यात असं काय नाही. हा रस्ता पहिले साफल्य निवास ते गणपती मंदिरपर्यंत रस्ता बनायला चालू करणार, ते अर्धवट झालं बनायला, माणसं याय झाल्यात, रस्ता झाला, लगेच आम्ही साफल्य ते तुमच्या गजानन नगरचा जो गेट आहे खडसे सरांपर्यंत ते आम्ही रस्ता खोदायला घेणार. कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे आला, मी कॉन्ट्रॅक्टरला बोललो थांबा, पहिले एक रस्ता होऊन द्या. शहरामध्ये सगळे रस्ते खोदून ठेवले तर लोकांना जायला त्रास होतोय. हा रस्ता विनसकडून येतो, हॉस्पिटलकडे जातो, तिथून गजानन नगरला जातो. अगर दोन्ही रस्ते तोडले तर हॉस्पिटलला पण जायला रस्ता नसेल आणि तुमच्या विनसला पण 25ला पण जायला रस्ता नाही. म्हणून आम्ही लोकांनी एक रस्ता पहिले संपवा, नंतर दुसरा रस्ता चालू. कुणाकडे लढाई नाही. तुम्हाला सांगतो 3 महिने अगोदर आम्ही ह्याच रस्त्यासाठी गुरुद्वाराच्या ज्या ड्रेनेजची लाईन टाकलेली त्यासाठी आम्ही आमदार मॅडमकडं, आयुक्तांकडं आमची मिटिंग झाली. आयुक्तां मॅडमला मी 3 महिने अगोदर एक लेटर दिले. लेटर म्हणजे आम्ही सगळे कॉप्या दिल्या, त्या कॉप्या फोटो सकट दिल्या. आयुक्तांनी सांगितलं आम्ही ताबडतोब याच्यावर काम करतो 3 महिने अगोदर. हे तर आत्ता त्याच्यानंतर दुसरं लेटर आम्हीच आत्ता दिले, आत्ता लेटर दिले, त्या लेटरचं आम्ही बॅनर लावलं. आयुक्तांनी बोललं काय नको, आम्ही काम चालू. आयुक्तांनी काम चालू नाही केलं म्हणून आम्हाला लोकांना दुसरं लेटर द्यावं लागलं आणि तो आम्ही ते बॅनर लावले. काही बॅनर बघा, आम्ही जेव्हापासून 2017पासून लोकांच्या संपर्कात आहेत. लोकांची ड्रेनेजचे लाईन असो, पाण्याचं गटर असो, नाळी असो, सगळं आम्ही करतोय. कारण की आम्हाला पब्लिक फोन करतं, आम्ही काम करतोय. आम्ही अचानकमध्ये कुठून प्रकट झालेलो नाही, आम्ही डायरेक्ट काम करतो. म्हणून लोक आम्हाला बोलतात आहे. आणि माणसं आता इलेक्शन आहे, सगळ्यांना इच्छा आहे नगरसेवक बनायची, तर त्यांनी त्यांची ताकद लावावी, इलेक्शन नगरसेवक बनावं, आम्ही आमची ताकद लावणार. पब्लिक कुणाच्या तर पब्लिक सांगेल ना. पण आमच्या उल्हासनगरचा मोठा नेता, आता तो नेता कोण आहे त्यांनी सांगावं. मी तर नेता नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, नाही मी कुठलं पद आहे मला. त्यांनी कुणाचं नाव नाही घेतलं, एक मोठा नेता बोललाय, तर तो मोठा नेता कोण आहे जो कामं वाटतो. मी तर एवढा मोठा माणूस नाही कामं वाटणारा. 16% टक्केवारी घेतो असे सांगितलं. 16% टक्केवारी आता कोण घेतं त्यांना माहिती, त्यांनी विचारावं आणि बाईटवरती त्यांनी तोंडावर सांगावं, त्या माणसाचं नाव घ्यावं. आता ही कामं कधी चालू होती? हे कामं आता चालू आहेत, आता दगडी वगैरे टाकलेत, कामं चालू आहे. श्रेयवाद कोण करतोय आणि श्रेय कोण घेणं बघतोय हे पुरी जनताला माहिती आहे. आणि जनता बघते, 24 तास माणूस त्यांच्या संपर्कात असणारा श्रेय घेतोय का अचानक प्रकट झाणारा माणूस श्रेय घेतोय हे पब्लिकला माहिती. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.